सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीच्या दरम्यान मोठा राडा झाला होता. नाट्यमय ठरलेल्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली होती. मात्र या दरम्यान पोलिसांच्या भूमिकेवरून मोठा वाद निर्माण झाला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते मंत्री मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाल्याची घटना घडली होती. या राड्याचे पडसाद विधिमंडळातही उमटले होते. अखेर या प्रकरणात साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेला राडा अखेर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना भोवला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी पूर्ण होईपर्यंत तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश देण्यात आलेत. त्यांच्याऐवजी अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्याकडे जिल्ह्याच्या पोलीस प्रमुख पदाची तात्पुरती जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीकडे 65 पैकी 35 जागांचं स्पष्ट बहुमत होतं. मात्र ऐन निवडणुकीच्या वेळी भाजपने शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 3 आणि एका अपक्ष सदस्याला आपल्या गोटात खेचत सत्तांतर घडून आणलं. या राजकीय घडामोडींदरम्यान मोठा गोंधळ उडाला. शिवसेना शिंदे गटाच्या 2 सदस्यांना पोलिसांनी मतदानापासून जाणीवपूर्वक रोखल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने केला होता. या राड्यावेळी झालेल्या धक्काबुक्कीमुळे शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई कमालीचे आक्रमक झाले होते. त्यांनी या प्रकरणाचे पडसाद थेट विधिमंडळात उमटवले. पोलीस अधीक्षकांनी घरगड्यासारखं काम केलं असल्याचा आरोप देसाई यांनी केला होता. मंत्र्यांनाच पोलिसांकडून धक्काबुक्की होत असेल तर न्याय कुणाकडे मागायचा असा सवालही त्यांनी केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. शिवसेना नेत्यांनी तुषार दोशी यांच्या निलंबनाची मागणी लावून धरली होती. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. मुंबई तक ब्युरो रिपोर्ट.